नमस्कार, न्यूज कट्टा एक्सप्रेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. उरण तालुक्यातील खोपटे बांधपाडा येथे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचे क्रिकेटप्रेमी आणि नागरिकांनी बँजोच्या तालावर व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले. यावेळी बोलताना घरत यांनी गावकऱ्यांना आवाहन केले की सरकारची नजर तिसऱ्या मुंबईकडे वळत असून परिसरातील जमिनीची किंमत वाढणार आहे. त्यामुळे गावातील सर्व सरकारी जमिनीवर मैदाने तयार करा. जात पंथ व राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्र या, अन्यथा परप्रांतीय झोपड्या उभारतील आणि भूमिपुत्रांनाच घरासाठी भटकंती करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जरीमरी आई खोपटे बांधपाडा यांच्या वतीने या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंटार्क्टिकाला रवाना होण्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर त्यांनी खोपटे व जासे येथील सामन्यांना आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील, ॲडव्होकेट अविनाश ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, अलंकार परदेशी घनश्याम पाटील, सुजित म्हात्रे, माजी उपसरपंच खोपटे रितेश ठाकूर, नितेश पाटील, उरण तालुका युवा अध्यक्ष काँग्रेस, अलंकार पाटील युवा अध्यक्ष काँग्रेस, अजित ठाकूर, विनोद कदम, रमेश पाटील, योगेश ठाकूर, प्रतीक्षा पाटील तसेच एमजी ग्रुपचे सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.